नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या युट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहे इस्रायल व इराण यामध्ये युद्ध छिडलेलं आहे. यामुळे आपल्या भारतीय इकॉनॉमीवर तसेच सामान्य माणसावर कसा इफेक्ट होतो हे आपण यामध्ये पाहणार आहोत. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपलं आर्थिक नियोजन कसं असणार आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. वारंवार हे युद्धाचा सावट आपल्यावर येत आहे, त्यामुळे आपल्या खिशावरती त्याचा चांगलाच इम्पॅक्ट बसत आहे. याचं नियोजन कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत जयसिंगपूरचे सोशल वर्कर, पॉलिटिशियन तसेच नामवंत टॅक्स कन्सल्टंट सुदर्शन कदम साहेब. नमस्ते साहेब, तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या युट्यूब चॅनेलवर. तुमचा आम्हाला एकदा परिचय करून द्या. एकदा झालेला आहे आपला एकदा, पण अनेकदा नवीन व्ह्युअरसाठी एक तुमची एक ओळख आणा आणि एकदा सांगा मला. मी सुदर्शन सदाशिव कदम, जयसिंगपूरमध्ये गेली 25 वर्ष इन्कम टॅक्स जीएसटी सल्लागार म्हणून काम करतोय. सर, साध्या भाषेत आम्हाला सांगा की इराण व इस्रायलमध्ये ह्यांच्यामध्ये काय चालू आहे नेमकं हे? इराण आणि इस्रायल यांच्यात दीर्घ काळापासून तणाव आहेच. त्याच्यामध्ये मुख्यत्वे अमेरिका आणि इस्रायलचा असा आरोप होता की अण्वस्त्र मोठ्या प्रमाणात इराणमध्ये तयार केली जात आहेत आणि त्याचा भविष्यात त्यांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती असल्यामुळं त्यांनी हे आता सध्याचे युद्ध सुरू आहे त्याचं प्रमुख कारण आहे की इराण हे अण्वस्त्र मोठ्या प्रमाणात तयार करते असं अमेरिकेने इराणला वाटत होतं. म्हणून त्यांच्यात पूर्वीपासूनचा तणाव आहेच आणि त्या तणावाचं हे प्रमुख कारण असल्यामुळे आता हे सुरू झालेलं आहे. म्हणजे न्यूक्लिअर पॉवरमुळे ते आता त्यांच्यावरती ही युद्धाची परिस्थिती तयार झालेली आहे सध्या. मग याचा आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर कसा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो? भारताच्या इकॉनॉमीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आपल्यासाठी एक प्रमुख धोक्याची घटना अशी आहे की जे काही आपल्याला कच्चं तेल, इंधन जे तिकडनं येतंय ते जर पुरवठा बंद झाला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढीचा फटका आपल्याला बसू शकतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजे इंधनामुळे आपल्यावर इफेक्ट पडतो, कारण आपण आयातच मॅक्झिमम 80% आपण तेल आयात करतो, त्यामुळे हे आपल्याला परिणाम होऊ शकतो. तेलाचे रेट वाढल्यानंतर सामान्य लोकांच्यावर कसा इम्पॅक्ट पडतो? तेलाचा रेट वाढला की त्याच्या अनुषंगाने इतर जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते महाग होणार. ट्रान्सपोर्टेशन महाग झालं की जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार, इंधनाचे दर वाढणार आणि मग त्याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि सर्व लोकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ज्या काय जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्या सगळ्याचेच दर वाढण्याची याच्यामुळे शक्यता आहे. साहेब, याचा परिणाम आपल्या शेअर मार्केटवर पण होतो का व ते कशा पद्धतीने होतो? निश्चित याचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम होतो की शेअर मार्केट कोसळण्याची शक्यता असते. परदेशी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकी काढून घेतात. त्याचबरोबर शेअर्सचे भाव उतरतील आणि आपल्याला त्याच्यात नुकसान सोसायला लागेल ह्या भीतीनं लोक शेअरच्या गुंतवणुकी काढून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं शेअर बाजारावर ह्याचा फार मोठा परिणाम होतो. मग सोन्याचे रेट पण ह्यामध्ये वाढतील काय? ह्याच्यामध्ये सोन्याचे रेट वाढतील, इंधनाबरोबर सोन्याचे दर पण वाढणार. शेअर मार्केट कोसळलं तर त्याचा डॉलर जर मजबूत झाला तर रुपयाचं अवमूल्यन होतंय, हा मोठा धोका ह्याच्यामध्ये आहे. सर, याचा परिणाम आपल्या उद्योग क्षेत्रावर कसा होतो? उद्योग क्षेत्रावर याचा परिणाम असा होतो की इंधनाचे दर वाढल्यामुळं निर्यात आणि आयात याचा खर्च वाढतोय आणि त्याच्यामुळं सर्व वस्तूंचे दर वाढल्यामुळं त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. एअरलाईन्स आणि जहाज वाहतूक ही सुद्धा महाग होते आणि त्याचा सुद्धा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. सर, अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबियांनी कोणते काटेकोर नियोजन केलं पाहिजे आर्थिक व्यवस्थेचं? मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडू शकतंय, त्यामुळं अशा वेळी शांतपणाने विचार करून थोडं घाबरून शेअर्स विकू नयेत, गुंतवणूक सुरू ठेवावी, 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवावा आणि योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. जोखमीची गुंतवणूक टाळणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सर, हा परिणाम याचा किती काळ पुढे चालू राहू शकतो? त्याच्या परिणामांच्या बाबतीत असं आहे की जर हे युद्ध 1-2 आठवडा लवकर जर थांबलं नाही तर ह्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतोय. जर लवकर युद्ध थांबलं तर परिस्थिती पूर्वपदावर लगेच होऊ शकते, परंतु जर हे युद्ध लवकर थांबलं नाही तर मात्र ह्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. सर, जर ते स्टेट ऑफ हॉर्मोन्स आहे,
जे पास मानला जातो त्या ह्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये ते जर बंद झालं तर भारतावर त्याचा कसला परिणाम होऊ शकतो? स्टेट ऑफ हॉर्मस मधनं सगळ्यात मोठा जलवाहतुकीचा हा मार्ग आहे की ज्याच्यामधनं मोठ्या प्रमाणात सर्व मालांची वाहतूक होते, आणि हाच मार्ग जर बंद झाला तर फार मोठ्या प्रमाणात तुटवडा, वस्तूंचा तुटवडा होईल, इंधनाचा तुटवडा होईल आणि त्याचा फार मोठा परिणाम आपल्याला भोगायला लागेल. सर, अशा परिस्थितीमध्ये डॉलर मजबूत होतो, मग त्यामुळे भारताच्या इकॉनॉमीवर कसा परिणाम होतो? डॉलर मजबूत झाला तर पर्यायानं रुपया कमजोर होतो, आणि रुपया कमजोर झाला तर परत महागाई वाढते. महागाई वाढली तर व्याजाचे दर वाढू शकतात. रिझर्व्ह बँकेला तातडीनं व्याजाचे दर वाढवले तर हाऊसिंग लोनचे हप्ते वाढू शकतात, इतर कर्जांचे हप्ते वाढू शकतात, आणि त्याचा आपल्या दैनंदिन याच्यावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. सर, या युद्धामुळे घर खर्चामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये आणि कर्जामध्ये याचा परिणाम कसा होतो? ह्याचे जर दर वाढले तर सर्व बांधकाम साहित्यांचे सुद्धा दर वाढतात. सिमेंट, स्टील अनुषंगानं घराच्या बांधकामासाठीचा खर्च वाढू शकतो, आणि सर्वच वस्तू महाग झाल्या तर त्याचा परिणाम आपल्याला आर्थिक लोकांना अडचणीसाठी होऊ शकतो. त्यामुळे खर्च वाढल्यामुळे त्यांचं बजेट कोलमडू शकते. सर, अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून काय उपाययोजना राबवल्या जातात? अशा परिस्थितीमध्ये सरकार एकतर इंधनाचे दर वाढू नयेत किंवा ते स्थिर राहावेत यासाठी प्रयत्न करते, आणि इंधनाचा पुरवठा इतर कुठल्या देशांकडनं आपल्याला होऊ शकतो अशा पद्धतीचा प्रयत्न करून स्वस्तात इंधन पुरवठा जिकडनं होऊ शकेल असा पुरवठा नियंत्रित ठेवणं यासाठी सरकार प्रयत्न करते. महागाई वाढू नये, वाहतुकीचे दर वाढू नयेत, इंधनाचा दर वाढला तर त्याचा परिणाम सगळ्यावर होतोय, म्हणून इंधनाचा दर आटोक्यात ठेवणं हे सरकारची यावेळी प्राथमिकता असते. म्हणजे ऑइल रिझर्व्ह ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आयात निर्यातीवरचा खर्च कमी होऊ शकतो. सर, हा युद्धाचा परिणाम वारंवार होत आहे, मग या परिस्थितीमध्ये सामान्य माणसांनी आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे? यामध्ये अशा परिस्थितीमध्ये एकतर आर्थिक घाबरून न जाता पॅनिक होऊन शेअर्स विकणे अशा प्रकारचे प्रकार न करता SIP सुरू ठेवणं, जोखमीची गुंतवणूक टाळणं, आणि म्युच्युअल फंड्स सुरू ठेवणं, खर्च नियंत्रणात ठेवणं अशा प्रकारचे मार्ग लोकांनी अवलंबले पाहिजेत. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ठेवलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये. बाबा, सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली पाहिजे, म्युच्युअल फंड घेतले पाहिजे किंवा शेअर्समध्ये पण गुंतवणूक करायला पाहिजे, आणि पॅनिक न व्हायला पाहिजे. मेन म्हणजे ते आहे. सर, आमच्या माध्यमातून लास्टचा मेसेज तुम्ही काय देऊ शकता? अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांनी अतिशय सजग राहिलं पाहिजे. अजिबात विचलित न होता योग्य इमर्जन्सी फंड तयार ठेवणं, आर्थिक थोडं अतिशय योग्य नियोजन करून, जरी मालांचे दर जरी वाढत असले तरी सुद्धा एक 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवायचा, डायव्हर्सिफाईड गुंतवणूक करायची, आणि पॅनिक होऊन शेअर्स विकायचे नाहीत. संयम ठेवणं अशा परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. सर, धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि एक मोलाचं मार्गदर्शन दिलात, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, युद्ध कुठेही होऊ शकतं, त्याचा परिणाम आपल्या घरच्या बजेटवर होऊ शकतो. त्यासाठी माहिती घ्या, घाबरू नका, आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.